जर तुम्हाला दृष्टी वाढवायची असेल तर बडीशेप वापरा. दातांची चमक नेहमी टिकवायची आहे तर कडुलिंबाचा वापर करा. जे रिकामे भांडे कपाटात ठेवायचं आहे ते भांडे उलटे ठेवा. काम करण्यापूर्वी डोक्याला बदामाचं तेल लावल्यानं मेंदूला शक्ती मिळेल. काम करताना झोप येत असेल किंवा सुस्ती वाटत असेल तर आल्याचं पाणी प्या. खूप थंड वस्तूच्या वापरामुळं पुरुषी अशक्तपणा येतो. नाकात किडा गेल्यास गुलाबाचा अर्क बोटावर लावून नाकात टाका, किडा बाहेर येईल. काखेत चमेलीचं फूल चोळल्यानं दुर्गंधी दूर होते. पाय दुखणं किंवा लिकोरिया कायमचे संपण्यासाठी सुमारे 20 दिवस रोज सकाळी 7 बदाम खावेत. डोळ्यात चमक आणण्यासाठी झोपताना काळा मनुका खावा. म्हातारपण घालवायचं असेल तर रोटी खाल्ल्यावर थोडे काजू तोंडात टाका, म्हातारपण लवकर येणार नाही. नाश्ता झाल्यावर तोंडात वेलची टाका, म्हाताऱ्याप्रमाणे दम लागणार नाही. बोर खाल्ल्यानं लठ्ठपणा जातो. डाळिंबाच्या सालीचा चहा बनवून प्याल्यानं सर्दी लगेच दूर होते. ज्यांना मूळव्याधीची समस्या आहे त्यांनी गुळाचे सरबत बनवून प्यावे, मूळव्याधीची समस्या दूर होईल. रात्री झोपताना 4 बदाम खाल्ल्यानं चेहऱ्यावरची त्वचा चमकदार आणि स्वच्छ राहते. वेगानं चालल्यानं तुम्ही कधीच आजारी पडणार नाही आणि हृदय मजबूत राहते. सकाळी लवकर उठा, तुमच्या शरीराची ताकद कायम राहील. ज्ञान मिळवण्यासाठी तत्पर व्हा. जीवनात तुम्हाला कधीच अपयशाचा मूड दिसणार नाही. रोज सुगंध लावल्यानं शरीरातील शक्ती कधी कमी होत नाही. जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करणं होय. उकडलेल्या तांदळाचं पाणी डोक्यावर लावल्यानं केस चमकदार होतात. मनुके खाल्ल्यानं आपला रंग उजळतो. संध्याकाळी केळी खाल्ल्यानं छातीत कफ तयार होतो. कोमट दुधात मध मिसळून घेतल्यानं मेंदू मजबूत होतो. अपचन झाल्यास सालासह कच्चा सलगम खावा, अपचन बरे होईल. आले खाल्यानं पाठीला बळ मिळते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोबी खूप फायदेशीर आहे. कांद्याचा रस खाजवलेल्या भागावर लावल्यानं खाज निघून जाते.